नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण, शिवसेना उबाठा गटाचे तुर्तास आंदोलन स्थगित। अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणात नंदुरबार एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन अखेर आज तुर्तास स्थगित करण्यात आले असून उपोषणही सोडण्यात आले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे नंदुरबार जिल्हा प्रमुख पंडित कौतिक माडी यांच्या नेतृत्वाखाली DR हायस्कूल व ज्युनियर कॉलेज समोर आंदोलन सुरू होते। या प्रकरणात संबंधित शाळेतील शिक्षक उमेश अशोक शिंदे यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या घटनेबाबत शैक्षणिक संस्थेकडे पूर्वीच तक्रार करण्यात आली, मात्र संस्थेने प्रकरण गांभीर्याने न घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला, त्यामुळे संबंधित संस्थेवर कारवाईची मागणी करण्यात येत होती। पोलीस निरीक्षक नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने आज आंदोलनकर्त्यांना निवेदन देण्यात आले। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कायदेशीर मार्गाने न्याय मिळवावा व आंदोलन तात्पुरते स्थगित करावे असे आवाहन करण्यात आले। यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला प्रतिसाद देत आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले, तसेच सुरू असलेले उपोषणही सोडले, परंतु विद्यार्थिनींसाठी हा न्यायाचा लढा पुढे पुन्हा सुरू करू असे यावेळी सांगण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने उमेश माडी यांनी जिल्हा प्रमुख पंडित माडी यांना उपोषण सोडण्यासंदर्भात पत्रक दिले। यावेळी उपजिल्हा प्रमुख हेमंत कुमार शर्मा, युवा जिल्हा प्रमुख सागर पाटील, तालुका प्रमुख रमेश पाटील, किसान सेलचे उपजिल्हा प्रमुख बापू राजपूत, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मन्नान गणी, उपजिल्हा प्रमुख इम्तियाज कुरेसी, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापू महाजन, शिवसेना जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, युवा शहर प्रमुख शेखर जाधव, उपशहर प्रमुख रोहित मराठे, शहर प्रमुख खंडू माडी, उपतालुका प्रमुख निंबा माडी, उप शहर संघटक इम्तियाज खान, दिनेश चौधरी, सुनील पवार, जाफर शहा यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।